Hello, dear students, and once again, I welcome you all in the online lecture series of the 12th English Maharashtra Board syllabus. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये. आज आपण या सिलेबस मधील चौथी कविता हॅव यू अर्न युअर टुमॉरो रिटन बाय एडगर गेस्ट या कवितेचा एक्सप्लेनेशनला सुरुवात करणार आहोत. चला तर मग पोएम एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया. Dear students, the title of the poem is Have you earned your tomorrow? So, have you earned your tomorrow? The title, the caption has a lot of meaning, a deep meaning. Let us see the meaning of this title. The title, Have you earned your tomorrow, teaches us a good moral. That is, as you sow, so shall you reap. तर या कवितेचं जे टायटल आहे हे खूप डीप अर्थ देणार आहे की ॲज यू सो शॅल यू रीप, म्हणजे जसे आपण कराल त्याच प्रकारे आपल्याला ते आयुष्यामध्ये सोसावं लागेल किंवा भरावं लागेल. ॲज पर द लॉ ऑफ द न्यूटन, व्हॉट वी गिव्ह टू अदर इट कम्स बॅक फोर्सफुली टू अस. इफ वी डू गुड इन द प्रेझेंट और इन द पास्ट, इट विल शुअरली मेक आवर टुमॉरो ब्राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा एक सरळ सोपा अर्थ असा आहे की आपण वर्तमान काळामध्ये एखादं चांगलं कृत्य कराल तर भविष्य काळामध्ये तुम्हाला त्या चांगल्या कृत्याचा 100% फायदा होईलच होईल. इट डझंट मॅटर हू यू आर और वेअर यू कम फ्रॉम. तुम्ही कुठून आलात हे महत्वाचं नाही, मात्र तुमचे कृत्य काय आहेत, तुमची ऍक्शन, तुमचे डीड्स काय आहेत ते आयुष्यामध्ये महत्वाचं असतं. युअर गुड ऍक्शन इन द प्रेझेंट विल ऑलवेज बी रिस्पॉन्सिबल टू लीड अ गुड लाईफ अहेड. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की तुमची वर्तमान काळाची जी क्रिया, तुमची जी वर्तणूक आहे त्यावरती तुमचा भविष्यकाळ अवलंबून असणार आहे. द पोएट इज मेकिंग अवेअर अस ऑफ आवर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू गेन आवर फ्रूटफुल फ्युचर. So the poet is explaining the importance of our duties. कवी आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या त्याबद्दल माहिती सांगतोय आणि त्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर त्यापासून मिळणारं फळ हे त्याबद्दल सुद्धा कवी आपल्याला माहिती सांगतो आहे. इन्व्हेस्टिंग समथिंग गुड टुडे मीन्स अर्निंग एव्हरीथिंग टुमॉरो. तर आज आपण एखादं चांगलं कृत्य केलं, एखादं चांगलं सत्कर्म केलं तर भविष्यामध्ये त्याची फळ आपल्याला 100% गोडच चाखायला मिळणार आहेत. हा आहे या कवितेच्या टायटलचा मतितार्थ. नाव बिफोर स्टार्टिंग द पोएम, लेट अस सी फ्यू लाइन्स अबाउट द पोएट. हु इज द पोएट ऑफ दिस पोएम? मिस्टर एडगर गेस्ट. मिस्टर एडगर गेस्ट was born in the year 1881 and he died in the year 1959. He was born in England and was brought to United States when he was 10 years old. He began his writing career in the year 1895 at the age of 14. So, Mr. Edgar Guest यांचा जन्म 1881 मध्ये झाला आणि 1959 मध्ये ते मृत पावले. लहान असताना बालपणीच त्यांना युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे आणण्यात आलं. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन द इयर 1895. त्यांनी आपलं लिखाणाचं काम जे आहे ते 1895 मध्ये सुरू केलं. त्यावेळी ती फक्त 14 वर्षाचे होते. एडगर गेस्ट इज नोन ॲज द पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. तर एडगर गेस्ट यांना लोककवी किंवा लोक लेखक असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं की त्यांच्या लिखाणाचे कौशल्य किंवा लिखाणाची जी शैली आहे ती खूप साधी आणि ऑप्टिमिस्टिक टोन म्हणजे आशावादी टोन त्यांच्या कवितांमध्ये पाहायला मिळते. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. सो अमेरिकेमध्ये असणाऱ्या न्यूजपेपर आणि मॅगझिन साठी सुद्धा एडगर गेस्ट यांनी भरपूर लिखाण केलं आहे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम, the speaker is asking the readers whether
they have done anything to improve the life of another human being or not. तर आपण जी कविता आता पाहणार आहोत, या कवितेमध्ये कवी प्रश्न विचारतोय की वाचकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एखादं सत्कर्म, चांगलं काम केलं आहे का, की जेणेकरून त्यांचं भविष्य ते उज्ज्वल करू शकणार आहेत. इट इज अप टू यू whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future. तर have you earned your tomorrow या कवितेमध्ये एकूण 4 स्टांजामध्ये प्रत्येक स्टांजामध्ये कवीने एकच प्रश्न विचारलाय की तुमच्या वर्तमान काळामध्ये तुम्ही सत्कृत्य केली आहेत का, की जेणेकरून तुमचं उज्ज्वल भविष्य तुम्हीच घडवू शकणार आहात. So let us begin the explanation of the poem. Let us see the first stanza. So in the first stanza, we are going to divide the first stanza into two lines. So in the first slide, we are going to see the first 2 lines. So in the first stanza, the poet says, "Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today?" So dear students, the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest consists of many questions to the readers. The poem is addressed to you. You means the readers, and refers to him. Him, that is the stranger, that is one of the many people we cross or pass in our life. In the first 2 lines, what we see on the screen here, the poet questions the readers whether anyone is happy because of you while passing his or her way. The poet asks us, have you spoken a kind word to the passerby which made his day? So dear students, having a social contact, talking properly with the people is very important in life. When you speak to others, make them happy. तर कवितेच्या सुरुवातीस कवी विचारतो की तुम्हाला भेटून किंवा तुमच्याशी बोलून आज कोणाला आनंद झाला आहे काय. आपण आपल्या डेली रुटीन मध्ये दिवसामध्ये अनेक लोकांना भेटतो, मात्र प्रत्येकाशी भेटून त्यांना आपल्याला भेटून आनंद वाटला आहे का, किंवा आपला ॲटिट्यूड किंवा अप्रोच दुसऱ्यांप्रती कसा होता असं कवी विचारतो आहे. नाव द नेक्स्ट 2 lines of the first stanza. Let us read out the second lines. This day is almost over and its toiling time is through. Toiling time means time spent in hard physical work. So this day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? So what is the meaning of these lines? So the poet in the 2 lines says that at the end of the working day, will anyone remember with gratitude a kind or an action that you may have done for him or her? There is an English proverb, dear students, action speaks louder than words. So your action matters a lot in your social life, dear students. So it depends upon you how to behave in the society. Dear students, a person must always be humble in life. A person must be always humble. He must have humility in life. Humility म्हणजे नम्रता, विनम्रता. So that makes a true human being. So dear students, या फर्स्ट स्टांजाच्या सेकंड 2 lines मध्ये कवी विचारतात की दिवसाच्या अखेरीस तुमच्या एखाद्या प्रेमळ शब्दामुळे किंवा कृतीमुळे कृतज्ञ होऊन एखाद्याने तुमची आठवण काढली असेल का. स्टांजा नंबर 2. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a cheerly sort of howdy and then vanish in the throng? So first of all, after reading these 2 lines, let us see the meanings of the difficult words.
what is the meaning of the word howdy? Howdy means an informal friendly greeting, means how do you do. I remember when the Prime Minister of India, Mr. Narendra Modi, went to America for a program. There he was welcomed, and the name of the program was Howdy Modi. So howdy means how do you do. The second word is throng. Throng means a crowd, a large number. And what is the meaning of the third word? Churlish means rude, आणि rude म्हणजेच उद्धट. So I'll read out the lines once again now. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? So the poet in the second stanza is saying us that if you had a cheerful greeting for a friend who may have come hesitantly, maybe to take your help, so the friend in need is a friend indeed, dear students. We should always help our friends in need during their struggle, their hardship, instead of ignoring them when they need us. So we can understand a true friendship, a true friend, only at the time of our meantime, at the time of the problem. The friend who helps us at the time of our problem is called as a real friend. So, because that cannot be a true friendship when your friend is not ready to help us. So, या सेकंड स्टांजा मध्ये कवी विचारतो की तुमच्याकडे संकोच करीत मदतीच्या अपेक्षेने आलेल्या एखाद्या मित्राचे तुम्ही आनंदाने स्वागत केलेत का? तर बऱ्याच वेळेस आपण उत्तर असेल नाही. आपल्याकडे कोणी मदत मागितली तर आपण भरपूर कारण देऊन त्यांना टाळतो, की त्याला किंवा तिला काही हवे आहे हे लक्षात न आल्याचे नाटक करत फक्त एक ओझरता हॅलो करून आपल्या वाटेने तुम्ही घरी निघून गेलात काय? विचार करा. The poet in the second stanza is asking us a question. Did you just pretend not to notice him or her when they wanted something and just said a quick hello and disappeared into the crowd? So dear students, when our friends truly require our help, do we simply ignore them? So that cannot be a true friendship. Understand the meaning of a true friendship, dear students. Okay? Now let us see the next two lines. Were you selfish, pure and simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? So dear students, in this second stanza, the poet asks us, means the readers, if they have acted selfishly and uncaringly, or will someone be truly grateful that you helped him during his odds? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या स्टांजामध्ये पुनश्च एकदा सर्व वाचकांना एक प्रश्न विचारत आहे की आज तुम्ही एखाद्याशी स्वार्थीपणे आणि बेपर्वाईने वागलात, की तुमच्या चांगल्या कृत्यामुळे आज एखादी व्यक्ती तुमच्याविषयी खरोखर कृतज्ञ आहे? प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक लोकांना भेटत असतो, त्यांच्याशी आपण बोलत असतो. मात्र काहींशी बोलताना आपण थोडासा रागाने बोलतो आणि काहींशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असतात. तर कवी विचारत आहे की आज एखादा व्यक्ती असा तुम्हाला भेटला आहे का की ज्याच्याशी बोलल्यामुळे त्याने खरोखरच तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे? Now let us see the third stanza. Stanza number 3, the first two lines. Can you say tonight, in parting with the day that's sleeping fast, that you helped a single brother of the many that you have passed? So dear students, the poet in the third stanza is again ensuring from his readers
whether at the end of the day, if the readers can honestly say that they have helped a single fellow, maybe a friend, maybe a relative or a poor, etc., in that particular day. Dear students, while we go out busily, we surely notice many people in need, but we just do not have the patience to do one help to the needy one. We never help someone on our own. So in the third stanza, the poet is asking that is that one act of goodness that you have done today? तर कवी ह्या थर्ड स्टांजामध्ये परत एकदा वाचकांसमोर एक प्रश्न ठेवत आहेत की आज दिवसभरात एखाद्या एकट्या माणसाला तुम्ही मदत केली असे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता काय? आपल्या आयुष्यात अनेकांना आपल्या मदतीची गरज आहे हे लक्षात येऊन सुद्धा एखाद्याला अशी आगंतुक मदत करण्यासाठी कित्येकदा आपल्याकडे संयम नसतो. आपण स्वतःहून कोणालाही मदत करायला जात नाही. तर कवीची अपेक्षा हीच आहे की जे गरजवंत आहेत, ज्यांना मदतीची खरंच गरज आहे, आपण त्यांना आयुष्यामध्ये मदत केलीच पाहिजे. ओके, नाउ लेट अस सी द रिमेनिंग 2 लाइन्स ऑफ द थर्ड स्टांजा. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage looks ahead? So, in these 2 lines, the poet is saying that is some stranger thrilled, excited, enthusiastic for a small help you have extended to him or her? Is he or she may have been hopeless, but did you take out some time to give him or her hope again? So the poet in all the lines, all the stanzas is continuously asking us about the help what we have given to the others. तर कवी या स्टांजा मध्ये तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो आहे की तुम्ही केलेल्या मदतीमुळे, तुमच्या शब्दांमुळे एखादी अनोळखी व्यक्ती आज खुश झाली आहे काय? एखादा निराश होऊ लागलेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा जागृत करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढला आहेत काय? So the poet again is repeatedly saying, help the people in need. Now let us see the fourth stanza. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? So dear students, in the last stanza, the poet asks the reader, if you have wasted that day like so many days gone, not having done anything remarkable, was today well spent or a day loss? Did you have behind someone smiling, left someone feeling dejected because you ignored them? So dear students, today I would like to make an appeal to all of you watching and learning through the online lectures during this corona pandemic. Dear students, understand the importance of time. Use it preciously because time and tide waits for none. Use this lockdown as the golden opportunity, as the golden chance to develop new skills. Read a lot, develop new hobbies, make these days a golden day full with knowledge and newly developed skills. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कवी शेवटच्या कडव्यात काही प्रश्न आपल्या समोर पुनश्च एकदा ठेवत आहे की आजचा दिवस तुम्ही कसा घालवलात? आजचा दिवस तुम्ही व्यर्थ घालवलात की कमवलात? चांगल्या प्रकारे व्यतीत केलं की आज काही विशेष केलंच नाहीत? आज तुम्ही एखाद्या चेहऱ्यावर हसू फुलवलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करून, त्याची उपेक्षा करून
त्यांचे मन उदास केलेत? असा प्रश्न कवी वाचकांसमोर ठेवत आहे. As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? I repeat the last two lines, beautiful last two lines. As you close your eyes in slumber means sleep, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? So in the last two lines, dear students, the poet inquires to the readers, when you are about to sleep, you think God may grant you one more day to live. God always gives us the new chance to recapitulate, dear students, to reassess our life, our daily routine, our activities, so that we can learn and understand our mistakes and problems. We can get up with a full motivation, full belief, full inspiration, and live the life happily. So a thankful attitude realizes so much joy in our life, dear students. Whenever you go, wherever you go, give thanks to God. तर आज झोपायला जाण्यापूर्वी ज्या प्रकारे आजचा दिवस तुम्ही व्यतीत केलात, ते पाहत जगण्यासाठी कदाचित आणखी एक दिवस देव तुम्हाला भेट देईल असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न या शेवटच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला विचारतो आहे. तर अतिशय इन्स्पिरेशनल पोयम आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. So dear students, we have a beautiful quotation given here. Give thanks to God for the many things that we all are grateful for. So dear students, let us see the summary of the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. So this poem presents a number of probing questions to a reader about how they spend their day. The poem begins with the speaker asking a reader if they did anything to improve the day or any of another human being. He continues on to ask if the reader greeted their friends cheerfully or if instead they passed them by churlish. It is the end of the day and the time is running out to guarantee one's action are approved by God. In the second half of the poem, the speaker inquires into the reader's action further. He hopes that everyone does what they can bring hope and courage to those who do not have it. The poem concludes with the speaker reminding the readers that it is up to the God whether or not you have a tomorrow. So always have the fear of God. Respect the God. Respect humanity. Therefore, one should consider their actions carefully if they want to see the next day. Thank you. Wow.